तर गाईज कसे आहे तुम्ही? तर आज आपण ब्लॉग चालू केलेला आहे ऑफिसमधून. याच्यासाठी ऑफिसमधून गाईज आपण सुरू केलेला आहे कारण की आज आमचे मॅडम थोडे बिझी होते, कारण की त्यांना खूप सारे कामं होते. खूप दिवसापासून पावसाचं वातावरण आहे, त्या कारणाने मॅडमनी त्यांचे कपडे वगैरे काही आमचे धुतले नव्हते, त्याच्यासाठी ते खूप बिझी होते. आणि तुम्हाला माहीत आहे, ते जर बिझी असले की तिचं डोकं चिडचिड करते. त्यासाठी मग आज मी लवकर सकाळी उठून जिम वगैरे करून, नाश्ता वगैरे करून, देवपूजा करून मी ऑफिसमध्ये आलो. ऑफिसमध्ये येऊन मग मी विचार केला की आपण घरून न बनवता ऑफिसमध्येही बनवू शकतो ब्लॉग. तर आता असं आहे की आता आम्हाला जायचं होतं कुठंतरी बाहेर फिरायला. तर आम्ही खूप महिने झाले आम्ही कुठं गेलो नाही. लास्ट टाईम आम्ही गेलो होतो ते शिवतीर्थ वॉटर पार्क आहे, तिथे गेलो होतो, जे नागपूरच्या जवळपास कुठंतरी आहे. अमरावतीवरून काहीतरी किलोमीटर आहे, तर आम्ही तिकडे गेलो होतो. पण आता खूप दिवस झाले, खूप महिने झाले आम्ही कुठं गेलेलो नाही आहे. तर आता माझं एक प्लॅनिंग सुरू आहे की कुठेतरी जायचं. तर चालू आहे माझं की आपण कुठं बाहेर फिरायला वगैरे जाऊ. तर मी जागा शोधत आहे. तर बघू आपण. तो पण ब्लॉग गाईज मी वन डेवाला बनवणार आहे, म्हणजे ते तसं त्याच्यात तुम्हाला सगळं पाहायला भेटणार, काय आहे कसं आहे, आम्ही कुठं गेलो, काय गेलो, कशाने गेलो, सगळंच. तर मग गाईज आता आपण बघू, कारण की आज माझी 1-2 डील आहे, ते झाल्यानंतर मग मी परत बाहेर जाणार आहे. मेसेज, हमारे ऑडियन्स का तुमने ऑडिओ बिगाड़ दिया. काही हरकत नाही गाईज, आपण नंतर करू एडिटिंगमध्ये. तर असं चालू आहे गाईज. तर आता बघू, मी ऑफिसचं काम निपटून मग जेव्हा घरी जाणार तेव्हा परत ब्लॉग बनवणार, तेव्हा बघू आपण काय होते गाईज. तर गाईज आपण चाललो आहे साक्षीला घ्यायला. साक्षीला घेऊ आणि मग जाऊ आपण कुठेतरी बाहेर लगेच. आपण सरप्राईज देणार आहे तिला. गाईज मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, हे बघा आम्ही चाललो आहे ड्राईव्हवर खूप दिवसानंतर. आणि हे जे एवढे उंच दिसत आहे ना, त्याचा राज हे आहे कुशन. कुशन कुशन गाईज, कुशन आहे गाईज गाडीत लावलेला. तर आम्ही तुम्हाला भेटू लवकरच. किती काय म्हणू शकतो आपण, सुंदर नजारा, सुंदर एकदम बनलेले आहेत, त्याच्यात निसर्ग मागं एकदम छान. आम्ही पाऊसची वाट पाहू राहिलो, पण आपला जिल्हा असा आहे की आपल्या जिल्ह्यात पाऊसच नाही येत, लवकर नाही येत. सगळ्या इकडे पाऊस चालू आहे, आपल्या इथं पाऊस नाही आहे. म्हणून मग जाऊ द्या, पाऊस नाही तर आभाळच पाहून खुश होऊन जा. हाय गाईज. गाईज आम्ही कुठं चाललो हे विचारा जरा तिला, सांगा जरा तुम्ही. मला पण नाही माहित मी कुठे चालली. जिथे हे घेऊन जाते तिथे मी जाणार. मला जिथे गाडी घेऊन जाईल मी तिथं जाईन. तर गाईज हा आमचा सेकंड डे. तर आज आपल्या इथं काय बनलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. खूप छान काहीतरी बनलेलं आहे. आपल्या इथं काही ना काही बनतच राहते. चैनी काहीतरी चांगलं बनवलेलं आहे, खूप छान. तर सांगा तुम्ही काय असणार, खूप छान वाला काय असणार मी तुम्हाला सांगतो. मी सांगून देतो, पाहुणे घ्यायचा सांगून देतो. आपल्या इथं बनले आहेत आज छोले, करेक्ट, विथ पुरी. खूप छान आहे. तर थंड थंड वातावरणामध्ये काहीतरी गरम गरम खाऊन आपण ऑफिसला जाऊ, किती चांगलं वाटणार तुम्हाला दाखवतो मी आता. खूप छान बनलेलं आहे, म्हणजे बनलेलं आहे म्हणजे बनणार आहे, पण मला माहिती आहे छानच बनणार आहे, म्हणून मी आधीच सांगून देतो की खूप छान बनणार आहे. तर मी तुम्हाला माझी बायको पण दाखवतो. ये देखो गाइस, अरे जरा हाथ तो इधर बताओ, ये कुछ तो बना रहे हैं सर, अच्छा कुछ तो भी बनने वाला है गाइस. हिंदी मराठी मिक्स गाइस. जो काल जे कारवाले जे कारवाले तुम्ही क्लिप्स पाहत आहे ते आमचे कालचे क्लिप्स आहे. कसं आहे, आम्ही कधी कधी एका दिवसात एक ब्लॉग टाकतो कधी कधी. तर आज तुम्हाला आमचे 2 दिवसाचे ब्लॉग एका दिवसात दिसणार आहे. तर हे आज सेकंड डे आहे, तो फर्स्ट डे होता, हा सेकंड डे आहे आजचा. तो हमारे यहाँ बनने वाले छोले भटूरे
हम आपको भी दिखाएंगे, कभी मौका मिला तो हम साथ में भी खाएंगे. हे बघा गाईस, छोलेपुरी. तर गाईज खूप जास्त पाऊस पडलेला आहे आमच्या इथे, म्हणून आज खूप थंडी वाजत होती म्हणून मी स्वेट टी शर्ट घातलेला आहे. एक व्यक्ती तुम्हाला दाखवतो मी की ज्याला थंडी नाही वाजत, ज्याला काहीच नाही होत गाईज. नो थंड नथिंग गाइस. हे हाथ दाओ, बाइसेप देखो भाई गाइस, इनका बाइसेप. तो इनको ठंडी नहीं लगती है गाइस. सुबह उठ के 5 बजे इन्होंने नहा लिया है गाइस, और हमने अभी नहाए हैं. या पावसात आम्ही निघालो पाणीपुरी खायला. पाणीपुरी मिस नहीं होनी चाहिए. राईटच्या ना छान वाटतं. छान वाटत.